सरड्याप्रमाणे रंग बदलणारे पाहिले नाहीत असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावलाय। मी मुख्यमंत्री असताना मला रोज शिव्या शाप दिले जात होते, आपल्यावरती महायुतीवरती खालच्या पातळीवरती टीका केली जात होती, मात्र आता काय बदल झालाय आपण बघतोय असं शिंदे यांनी म्हटलंय। मी एकच सांगतो, त्याच्यामध्ये फक्त ते स्वार्थासाठी एकत्र आले होते। लोकसभेच्या निवडणुकांमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करून मतं घेतली आणि मतं मिळाल्यानंतर ज्यांनी मतदान केलंय त्यांच्यात पाठीत खंजीर खुपसला। मी मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज शिव्या, आरोप याशिवाय दुसरं काय दिलं नाही। देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं। तू तर राहशील नाही तर मी तर राहीन म्हटलं आणि काय काय म्हटलं, अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले। आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे, काय जादू झालेली आहे। आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात, पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाहीत। महाविकास आघाडी कुठे होती? महाविकास आघाडीने खूप फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी एकत्र आले, पण त्यांना कळलं फेकाफेकी जास्त चालत नाही आणि विधानसभेमध्ये त्यांची सगळी फेकाफेकी लोकांनी बंद पाडली आणि त्यांनी तर एवढं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते। मंत्रिमंडळ तयार होतं, हॉटेल बुक केले होते। महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ शेतकरी आणि लाडक्या मतदारांनी त्यांची सर्व बुकिंग रद्द केली आणि महायुतीचं सरकार आलं। आणि त्यामुळे त्यांनी काय आता एकत्र लढावं, वेगळं लढावं याचं काय आम्हाला काय स्वयंसूतक नाही आणि त्याचं काही गांभीर्य आम्हाला नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।